कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वंदे, अगं आदळ आपट कसली चालली तुझी? हो आई, भिशीसाठी 7,000 रुपये जमा करून ठेवले होते। हा मग लग्नाच्या खर्चासाठी लागतील म्हणून 1 रुपया उचलला नाही भिशीचा। आणि आता घरातून पैसे गायब होतात म्हणजे काय? काय? अगं असं कसं गायब होत्याल? असत्याल कुठेतरी घरात, डाव्या हाताने ठेवलं असशील बघ, सापडत्याल। मांडणीवरचे सगळे डबे बघून झाले, कुठेच नाहीयेत। असेच कसे जातील पैसे? नाही, मला कळतंय हे कोणाचं काम आहे ते। आई, हे उद्योग शिवानीनेच केले। वंदे, हे बघ, आपली शिवा अशी नाही आहे। आपल्या शिवानं पैशाला हात लावलेला नसणार, मी आज सांगते तुला। मग दुसरं कोण आलं आपल्या घरात डाका टाकायला? आता काय माहिती कोण आलं ते? ऐक ना शिवा, हा, एक मदत हवी होती। बोल ना बाई। पैसे हवे होते थोडे। किती? 7,000। हा? काय भंकस करते? नाही, खरंच हवेत। दिव्या, काही कांड झालंय? मी सँडल घेतली 7,000ची। काय? अगं 7,000? तू त्या सँडलने काय हवेत चालते? आणि एवढे पैसे कुठून आले? आईच्या भिसीचे पैसे होते, आता ती शोधतीये ती पैसे। दिव्या, तू चोरी केली? नाही, चोरी नाही अगं, घेतली फक्त। मला हवी होती ती सँडल, ब्रँडेड आहे, खूप दिवसांपासून हवी होती। असू दे, आपल्या डोक्याला ताप नको। मी काय या भानगडीत नाही पडणार। असं काय करतेस? हे बघ, दुसरा कुठलाही लोचा असताना मी हँडल केला असता, पण हे मी नाही करणार। असं करशील बहिणीसोबत? तू जीव द्यायला सांग ना, तो देईन, पण हे नाही। तुझी पाना गँग असती तर केलं असतं ना? हे आपली पाना गँग अशी चोरी कधीच नाही करणार, भरोसा आहे आपल्याला। हो, केली मी चोरी, पण का? कारण कॉलेजमध्ये एक्झिबिशन होतं माझ्या। ड्रेस कोड असतो त्याला, त्यासाठी लागणार होती ती सँडल। मी असती घेतली ना ती सँडल तर कॉलेजमधून हाकललं असतं मला। शिक्षणाचं नुकसान झालं असतं अगं। मी खूप ठरवलं होतं की नाही घ्यायची, खूप महाग आहे, पण घेतली। आता कॉलेजसाठी लागणार होती ना। अगं पण दिव्या, 7,000 रुपये जास्त नाही आहेत का? पप्पा असते तर त्यांनी दिले असते ना। पप्पा असते तर त्यांनी काहीही केलं असतं, पण माझ्या शिक्षणाचं नुकसान नसतं होऊ दिलं। ते नेहमी म्हणायचे, त्यांची खूप इच्छा होती आपल्या मुलीने खूप शिकावं, खूप मोठी डिग्री घ्यावी। एक चप्पल नाही म्हणून मला कॉलेजमधून हाकललं असतं तर त्यांना किती वाईट वाटलं असतं। माझं आई ना, शांत शांत हे बघ, मला कळतंय, पण 7,000 रुपये जरा जास्त आहेत ना। मला पप्पांची खूप आठवण येते। पण बाहेर होत की नाही घराच्या, शांत हो बरं। मी आहे म्हंटल ना, मी बघते काय ते। शांत हो।
मी बघते हा. येऊच दे शिवानीला. बरोबर बघते मी. घरातले पैसे न सांगता घेऊन जाते म्हणजे काय? वंदे, मला नाही वाटत की शिवाने पैशाला हात लावला असेल. तुम्ही उगाच तिची बाजू घेऊ नका. अगं पाच, मला माहितीये बरोबर तिनेच घेतली. बघतेस तिला. आलीस? हे बघा आई, तुम्हाला कौतुक होतं ना तुमच्या नातीचं. हिने आणलेत पैसे, म्हणजे घरातून न सांगता पैसे हीच घेऊन गेली होती ना. मला माहितीयेत ना हे असले धंदे कोण करणार आहे. आई आता वापस केले ना पैसे. मग आरती करू तुझी की मखरात बसून पूजा घालू? शिवानी, हे अति होतंय. हा, तू पैसे कमावून आणतेस म्हणजे वाटेल तसं वागणार आहेस का तू? आई बघितलं ना, हिला पाहिजे ना तेही वागणार. आपण काही बोलायचं नाही का? तर ही पैसे कमावून आणते ना. हिला पाहिजे तसं वागू दे, बहिणीचं लग्न मोडू दे का? तर हिच्या जीवावर लग्न होणार आहे. कधी येऊ दे, कधीही जाऊ दे, आपण काही बोलायचं नाही. गप्प बसून सगळं बघत राहायचं का? तर बापाचं गॅरेज चालवून पैसे कमावून आणते ना ही. हेच शिकवलं होतं का बापाने? शिवा, हे घे आणि मार मला, पण हे नको बोलू. आई, गॅरेज मध्ये काम होतं म्हणून घेतले पैसे. आज आपल्याच घरातून न सांगता पैसे घेतलेत, उद्या दुसऱ्याच्या घरातून घेशील. वंदे, अगं काय बोलतेस? ही अशी चोरीमारी करण्यासाठी बापाने जबाबदारी सोपवली होती का तुझ्यावर? शिवानीचं शिवा केलं का? तर माझा शिवा मोठा होऊन माझं नाव मोठं करेल. नशीब असते हयात नाही, नाहीतर तुझे हे असले उद्योग बघून कोणाच्या नजरेला नजर देऊ शकले नसते. ते शिवा, बाबा सोडून गेलास का रे बाबा, तुझ्या वीण जग शून्य माझे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.